पुण्यामध्ये आंदोलन कव्हर करणं गुन्हा आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय, कारण पोलिसांनी पुढारी न्यूजचा कॅमेरा हा हिसकावून घेतलेला आहे। आंदोलन कव्हर करत असताना पुढारी न्यूजच्या कॅमेरामनकडून हा कॅमेरा हिसकावून घेण्यात आलेला आहे। काँग्रेस नेते धनगेकरांचं आंदोलन सुरू होतं आणि यावेळी पुढारी न्यूज हे आंदोलन कव्हर करत होतं आणि याच वेळेला पुढारी न्यूजचा कॅमेरा हा पोलिसांनी हिसकावून घेतलेला आहे। पुण्यातून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामध्ये आंदोलन कव्हर करणं हा गुन्हा आहे का आणि त्यामुळेच हा प्रश्न आता विचारला जातोय। पोलिसांनी पुढारी न्यूजचा कॅमेरा हा हिसकावून घेतलेला आहे। काँग्रेस नेते धनगेकरांचं आंदोलन सुरू होतं आणि पुढारी न्यूज हे आंदोलन कव्हर करत होतं आणि याच वेळेला पुण्यातील पोलिसांची ही मुजोरी पाहायला मिळालेली आहे। पुढारी न्यूजचा कॅमेरा त्यांनी आमच्या कॅमेरा पर्सन कडून हिसकावून घेतलेला आहे। याचं नुकसान कोण घेणार? कोणी तोडली कुठे तोडली? आतमध्ये तोडली कुठले तिथे सांग ना। मग जातो मी आता शूट सुरू केलंय का व्हिडिओ? तुम्ही मला मगाशी आज जाऊ दिलं नाही, जाऊ दिलं आज जाऊ दिलं नाही। जाऊ देण्यासाठीचं काय कारण आहे? माझी केबल तोडली, कॅमेरा जप्त केला, याचं काय कारण आहे? तुम्ही जप्त केला इथे याच परिसरात, तुमच्याच लोकांनी, पोलिसांनी। मला आज जायचं असेल तर जाऊ शकतो का मी आता? असं विचारतोय तुम्हाला, फार प्रेमाने विचारतो। आता जाऊ का? आता तुला बाहेर हाकलून दिलं ना? मला तुम्ही हाकलून दिलं? मी नाही दिलं। लोकांनी तुला बाहेर, कोणत्या लोकांनी? तुलाच माहिती ना। पोलिसांनी हाकललं, तुमच्या डोळ्या देखत हाकललं की नाही हाकललं? पोलिसांनी। बरं मी आता आज जाऊ शकतो का इकडे? मी पत्रकार आहे, पुढारी चॅनलचा पत्रकार आहे, आज जाऊ शकतो का? तुमचं उत्तर काहीच नाही, बरोबर? निखिल आत या। निखिल तुमचा मोबाईल माझ्या हातात द्या, म्हणजे तुमचं जर जप्त केलं काही तर मी तुम्हाला जप्त करतो। याचं नुकसान कोण घेणार? कोणी तोडली कुठे तोडली? आतमध्ये तोडली कुठले तिथे सांग ना। मग जातो मी आता शूट सुरू केलंय का व्हिडिओ? तुम्ही मला मगाशी आज जाऊ दिलं नाही, जाऊ दिलं आज जाऊ दिलं नाही। जाऊ देण्यासाठीचं काय कारण आहे? माझी केबल तोडली, कॅमेरा जप्त केला, याचं काय कारण आहे? कोणी जप्त केलं? तुम्ही जप्त केला इथे याच परिसरात, तुमच्याच लोकांनी, पोलिसांनी। मला आज जायचं असेल तर जाऊ शकतो का मी आता? असं विचारतोय तुम्हाला, फार प्रेमाने विचारतो। आता जाऊ का? आता तुला बाहेर हाकलून दिलं ना? मला तुम्ही हाकलून दिलं? मी नाही दिलं। लोकांनी तुला बाहेर, कोणत्या लोकांनी? तुलाच माहिती ना। पोलिसांनी हाकललं। पुण्याचे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आहे। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये नेमकं काय घडलं तू ज्या वेळेला रिपोर्टिंग करायला गेलास त्यावेळेला? ज्ञानेश्वर, आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय का? या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धनगेकर आपल्या सोबत आहेत। धनगेकरजी, पुणे पोलिसांची मुजोरी पाहायला मिळालेली आहे। पुढारी न्यूजचे आमचे प्रतिनिधी ज्या वेळेला तुमचं आंदोलन कव्हर करण्यासाठी गेले त्यावेळेला आमचा कॅमेरा पोलिसांनी हिसकावून घेतला आणि या ठिकाणी पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली। तुमची काय प्रतिक्रिया आहे? पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केला, पत्रकारांवर केला। आमच्या मोहनदादा जोशी असतील, रमेश बागवे असतील, संजय बालगुडे आणि दत्ता भरड यांच्यावर लाठीचार्ज केला। अशा पद्धतीनं हुकुमशाहीचं राजकारण चाललेलं आहे। पत्रकार आले तर त्यांच्याही माईक हिसकावून घेतले। ज्या दत्ता भरडांनी 10 वर्ष नगरसेवक असताना 10 वर्ष त्या पाण्याच्या टाकीचं काम, ती जागा उपलब्ध करणं, बजेट देणं आणि जनरल बॉडीचा ठराव होता की त्या ठरावामध्ये दत्ता भरडांच्या उपस्थितीमध्ये, अजितदादांच्या उपस्थितीमध्ये तो उद्घाटन करावं। प्रशासनाने दत्ता भरडांना वगळून त्या ठिकाणी आज उद्घाटन करण्याचा घाट घातलाय। पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतात। त्यांच्या दांडकेच्या जोर कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांना बंदिस्त केलंय आणि पत्रकारांना सुद्धा मारहाण केली। हे पोलीस प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि ज्या जनरल बॉडीमध्ये ठराव होऊन दत्ता भरडांच्या नावावर तो ठराव आहे आणि तो ठराव बाजूला ठेवून प्रशासनाने भारतीय जनता पार्टीच्या ताटाखालचं मांजर असल्यासारखं काम या ठिकाणी केलंय। आम्ही पोलीस शासनाचा निषेध करतो, महानगरपालिकेचा निषेध करतो। तर अशा पद्धतीनं हुकुमशाहीचं राजकारण चाललंय। पत्रकारांना सुद्धा मारहाण होती। लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली। मी परत एकदा दत्ता भरडांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ह्या परिसरामध्ये पाण्याची टाकीचं बांधकाम केलं आणि सर्वसामान्य लोकांना चांगलं पाणी मिळावं म्हणून त्या ठिकाणी टाकीचं नियोजन केलं। आज त्यांच्याच हस्ताने या ठिकाणी। धनगेकरजी, पुणे पोलिसांच्या या वर्तनाला नेमकं काय म्हणायचं? कुणाच्या जीवावर ही मुजोरी सुरू आहे पुणे पोलिसांची? मांजर असल्यासारखं पोलीस काम करतायत, ही वस्तुस्थिती खरी आहे। आज ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज केला, पत्रकारांना मारहाण केली,
ही पद्धत चुकीची आहे. पोलीस प्रशासनाचा ह्या ठिकाणी अडवायचा काही संबंध नाही, कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, पुणेकर आहोत आणि पुणेकर असल्यामुळे आम्ही कुठल्याही टाकीव जाऊन आम्ही बघणं आमचं काम आहे. आणि अशा पद्धतीने जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने काम करत असेल आणि सर्वसामान्य लोकांना पाणी देणार असेल तर दुसऱ्याचा बाप आपला बाप म्हणायचं, अशी पद्धत भारतीय जनता पार्टीची आणि त्याचा आम्ही निषेध करतो. नक्कीच धनगेकरजी, माध्यम प्रतिनिधींनी आंदोलन कव्हर करणं हा गुन्हा आहे का? पुणे पोलिसांच्या दृष्टीनं हा गुन्हा आहे का? अशा प्रकारची मुजोरी का पुण्यामध्ये वारंवार पाहायला मिळते आणि आज तर पुढारी न्यूजच्या प्रतिनिधी बरोबर अशा प्रकारची मुजोरी पाहायला मिळाली आहे? काँग्रेस नेते धनगेकरांचं आंदोलन कव्हर करत असताना पुणे पोलिसांची ही मुजोरी पाहायला मिळालेली आहे. पुढारी न्यूजचे प्रतिनिधी आंदोलन कव्हर करत असताना पुढारी न्यूजचा कॅमेरा पुणे पोलिसांनी हिसकावून घेतलेला आहे. या ठिकाणी पुणे पोलिसांची मुजोरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अनेक वेळेला कोयता गँगचे हल्ले या ठिकाणी पाहायला मिळतात. पुण्यामध्ये गोळीबार दिवसाढवळ्या पाहायला मिळतो. मात्र त्या ठिकाणी पुणे पोलिसांचं अशा प्रकारचं वर्तन कुठे पाहायला मिळत नाही. मात्र माध्यम प्रतिनिधींसमोर आणि आज तर पुढारी न्यूजच्या प्रतिनिधीचा कॅमेरा हिसकावण्याचं मुजोरीपणा पुणे पोलिसांनी केलेला आहे.